नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला 7वा प्रॉब्लेम आज आपण बघतोय सतीश आणि प्रमोदचा. ठीक आहे, मग तर प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करूयात. सतीश अँड प्रमोद आर पार्टनर्स. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर 31st March 2019. यू हॅव टू फाइंड ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट ओनली. बघा, ह्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, सतीश आणि प्रमोद पार्टनर्स आहेत. तुम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 चा तयार करायचा आहे. आणि तुम्हाला फक्त त्यांनी काय सांगितलंय, यू हॅव टू फाइंड ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट ओनली. तुम्हाला फक्त ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिटच शोधायचं आहे. म्हणजे बॅलन्स शीट तयार करायला त्यांनी सांगितलेला नाही. तर ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स एज ऑन 31st March 2019. डेबिट बॅलन्स अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट बॅलन्स अमाऊंट रुपीज दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली ऍडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकचे, दुसरी ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग वेजेस ₹500 वेजेसचे, वेजेसला टिक मार्क करून घेऊयात. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800 अँड मेंटेन आरडीडी 3% ऑन संडे डेटर्स. बॅड डेट्स आणि आरडीडी चे आहे. ऍडजस्टमेंट मधले बॅड डेट्स आणि आरडीडी कसली असते, न्यू असते. म्हणजे याचा इफेक्ट कशाला होईल, डेटर्सला होईल आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जर बॅड डेट्स असतील त्याला होईल. त्याच्यानंतर फोर्थ ऍडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹1800 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्यूट केले फ्री सॅम्पल म्हणून. त्याच्यानंतर शेवटची जी पाचवी ऍडजस्टमेंट आहे ती कुठली आहे, गुड्स ऑफ ₹2000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31st March 2019 बट नो एंट्री इज पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. बघा, तुम्ही काय केलेले आहे, 2000चे जे गुड्स आहेत ते तुम्ही सोल्ड केलेले आहेत, पण त्याचं रेकॉर्डिंग केलेलं नाही. म्हणजे थोडक्यात अनरेकॉर्डेड सेल्स आहे. मग अनरेकॉर्डेड सेल्सचा जो इफेक्ट आहे तो सेल्सला होतो आणि डेटर्सला होतो. मग ही पाचवी जी ऍडजस्टमेंट आहे ती आपल्याला अगोदर केली पाहिजे. म्हणजे तिसरी ऍडजस्टमेंट जी बॅड डेट्स आणि आरडीडीची आहे त्याच्या अगोदर ही पाचवी ऍडजस्टमेंट केली पाहिजे आणि मग आपल्याला आरडीडीची बॅड डेटची ऍडजस्टमेंट केली पाहिजे. बघा, हा प्रॉब्लेम म्हणजे कुठला पण प्रॉब्लेम असला तरी अगोदर वाचायचं असतो. म्हणजे आपल्याला नेमकी आयडिया येते काय करायचंय, कसं सोडवायचं आहे ते. तर ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तर इथं इन द बुक्स ऑफ सतीश अँड प्रमोद मी अकाउंट घेतलेला आहे. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2009. ही ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड, क्रेडिट साईड. या ओळीच्या वर माझा ट्रेडिंग अकाउंट असणार आहे, खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेला नाही, तरी पण मी इथं जे काही एक दोन इफेक्ट्स असतील त्याच्यासाठी अकाउंट घेतलेला आहे. ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. आता ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय दिलेला आहे, स्टॉक ऑन 1st April 2018. हा कसला स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्या ओळीला. किती अमाऊंट आहे त्याची, 8700. ओपनिंग स्टॉक नंतर काय आहेत, परचेसेस. परचेसेस येतात कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दुसऱ्या ओळीला. आता परचेसेस लिहित असताना क्रेडिट साईडला परचेस रिटर्न आलेत का ते बघायचं. मग या प्रॉब्लेम मध्ये आलेत का, तर आलेत. मग परचेसेस लिहूया. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट रिटर्न्स आहेत 18,300. त्याच्यानंतर काय आहेत, वेजेस. वेजेस पण कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. वेजेसची अमाऊंट इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, इन्शुरन्स. आता इन्शुरन्स कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या ओळीच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे लिहिलं डेबिट साईडला. टू इन्शुरन्स. किती इन्शुरन्सची अमाऊंट आहे, 800. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये लिहूयात, ऍडजस्टमेंट नाही. इन्शुरन्स नंतर काय आहे, अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहेत. बघा, वेजेस आहेत पण कसले आहेत ते, अनप्रोडक्टिव्ह आहेत. म्हणजे कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट किती आहे, 1400. त्याच्यानंतर काय आहे, वेअर हाऊस रेंट. वेअर हाऊस रेंट कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट आहे 600. त्याच्यानंतर काय आहे, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड येतं कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इनवर्ड असेल तर कुठे येईल, ट्रेडिंग अकाउंटला. आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. किती अमाऊंट आहे, 1200. त्याच्यानंतर काय आहे, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न करायचं असतं काय, सेल्स मधून लेस. आणि सेल्स कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फर्स्ट लिहिते बाय सेल्स, त्याच्यात लिहिते लेस सेल्स रिटर्न.
किती सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात. किती आहे 600. सेल्स रिटर्न नंतर काय आहे एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी कुठे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू एक्सपोर्ट ड्युटी अमाऊंट लिहूयात 1400. एक्सपोर्ट ड्युटी नंतर काय आहे कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी कुठे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कस्टम ड्युटी म्हणजे काय जो माल आयात केलेला आहे त्याच्यावर जो टॅक्स पेड करावा लागतो त्याला कस्टम ड्युटी म्हणतात. कुठे येते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर काय आहे सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्स कुठे येतात बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इथं बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगितलेला नाही तरी पण मी इथं तुम्हाला इफेक्ट्स करावेत बॅड डेट्स आरडीडीचा म्हणून आखून घेतलेला आहे. बॅलन्स शीट आखून घेतलेला आहे. डेटर्सची अमाऊंट इथं मी इनरच्या कॉलम मध्ये लिहिते. किती आहे 40,000. डेटर्स नंतर काय आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट पण कुठे येते बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इन्व्हेस्टमेंट किती इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 15,700. इन्व्हेस्टमेंट नंतर काय आहे फॅक्टरी रेंट. रेंट आहे पण कशाचं आहे फॅक्टरीचं आहे. कुठे येईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. फॅक्टरी रेंट नंतर काय आहे पोस्टेज अँड टेलिग्राम. कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 400. त्याच्यानंतर काय आहे सेल्स. सेल्स कुठे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लिहूयात बाय सेल्स अमाऊंट इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात. किती आहे 68,000. आता सेल्स मधनं जर सेल्स रिटर्न लेस केले तर वजाबाकी किती येते ते इनरच्याच कॉलम मध्ये ठेवूयात कारण आपल्याला काय करायचे इथं अजून एक रेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट आहे. मग 68,000 मधनं 600 गेले तर वजाबाकी किती येते 67,400. सेल्स नंतर क्रेडिट बॅलन्स मध्ये काय आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे एक ओळ सोडते ग्रॉस प्रॉफिट साठी आणि मग लिहिते बाय डिव्हिडंड. डिव्हिडंड मीन्स लाभांश. इन्कम आहे तुमचं क्रेडिट साईडला येईल. किती अमाऊंट आहे 2,000. डायरेक्ट ऑर्डरच्या कॉलम मध्ये लिहूयात. त्याच्यानंतर काय आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न परचेस मधून लेस केल्यानंतर परचेसची अमाऊंट आउटरला येते 17,800. रिटर्न नंतर काय आहे सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कुठे येतात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स किती अमाऊंट आहे क्रेडिटर्सची 13,000. क्रेडिटर्स नंतर काय आहे 10% बँक लोन. आता 10% बँक लोन आहे कुठे येणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. 10% बँक लोन. आता बँक लोनची अमाऊंट किती आहे बघा 8,000. इनरच्या कॉलम मध्ये लिहिते 8,000. आता इथं बँक लोनच्या बाबत त्यांनी काय सांगितलेलं आहे पुढं WEF 1 जुलै 2018. म्हणजे हे जे बँक लोन आहे ते 1 जुलै 2018 ला तुम्ही घेतलेलं आहे. बँक लोन कधी घेतलेला आहे त्याची रेट दिलेली आहे. इंटरेस्टचा रेट दिलेला आहे. म्हणजे या बँक लोनवर तुम्हाला काय केलं पाहिजे इंटरेस्ट चार्ज केलं पाहिजे. तर मग काढूयात आपण इंटरेस्ट. इथे वर्किंग नोट्स मध्ये तुम्हाला बघा बँक लोनची अमाऊंट किती आहे 8,000 आहे. 8,000 आहे. त्याच्यावर इंटरेस्टचा रेट किती आहे 10%. 10% म्हणजे 10/100. तर 10% ने इंटरेस्ट किती 800 येते. आता इंटरेस्टचा जो रेट असतो तो पर ॲनमचा असतो वर्षाचा असतो. एका वर्षात महिने किती असतात 12 महिन्याचं तुमचं इंटरेस्ट आलं बँक लोन वर किती 800 आलं. आता हे बँक लोन जे आहे ते तुम्ही कधी घेतलेलं आहे 1 जुलैला घेतलेलं आहे. कधी घेतलेलं आहे कधी घेतलेला आहे 1 जुलैला घेतलेला आहे. 1 जुलै 2018 ला घेतलेला आहे. आपलं वर्ष संपतोय कधी 31 मार्चला. मग जुलै पासून 31 मार्च पर्यंत किती महिने होत आहेत 9. मग 9 महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला काढावं लागणार आहे. त्यावेळेस पासून वापरात आहे 12 महिन्यांपैकी किती महिन्याचं इंटरेस्ट घ्यायचं आहे आपल्याला 9 महिन्याचं. मग आता डिवाइड करा. कसं करणार 3 3 चा 9 3 4 चा 12 आणि 4 ने जर 800 ला डिवाइड केलं तर किती येत आहे 200 येत आहे. आणि 200 इंटू 3 केलं तर किती येत आहे 600. म्हणजे इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट ऑन बँक लोन आलं किती 600 आलं. आता याचा इफेक्ट काय तर फर्स्ट इफेक्ट तुम्ही बँक लोन मध्ये करणार काय ऍड. बघा इथं लिहिते ऍड इंटरेस्ट. किती आलेलं आपलं 600.
टोटल बँक लोनची आउटरला येईल किती 8600. आता इंटरेस्ट ऑन बँक लोनचा जो सेकंड इफेक्ट आहे तो कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूयात टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 600. बघा बँक लोन आपली लॅबिलिटी आहे आणि या लॅबिलिटीवर आपल्याला इंटरेस्ट पेड करावा लागतोय म्हणजे ते आपले एक्सपेन्सेस आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा हे बँक लोनची तुम्हाला ऍडजस्टमेंट काय आली का ट्रायल बॅलन्स मध्ये ज्या ऍडजस्टमेंट असतात त्यांना हिडन ऍडजस्टमेंट असं म्हणतात. आता बँक लोन नंतर ना क्रेडिट बॅलन्स मध्ये काय आहे अदर रिसिप्ट्स आहेत. अदर रिसिप्ट्स कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय अदर रिसिप्ट. किती अमाऊंट आहे अदर रिसिप्टची 1000. ठीक आहे मग आता ऍडजस्टमेंट बघूयात. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे बघा द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹15,400. क्लोजिंग स्टॉकची किंमत आहे. ऍडजस्टमेंट आहे. एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट्स. प्रत्येक ऍडजस्टमेंटला किमान 2 इफेक्ट्स असतात. मग क्लोजिंग स्टॉकच्या ऍडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट येतो कुठं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची 15,400. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट कुठे येतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 15,400. त्याच्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट काय बघा आउटस्टँडिंग वेजेस ₹500. वेजेस आउटस्टँडिंग आहेत मग आउटस्टँडिंग जे असतात ते करायचे असतात काय ऍड. मग वेजेस मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग. वेजेसची किती अमाऊंट आउटस्टँडिंग आहे 500. मग वेजेसची टोटल आउटरला किती येते 1500. आणि आउटस्टँडिंग वेजेसचा दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इथे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात. शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात आउटस्टँडिंग वेजेस किती आउटस्टँडिंग होते 500. जेवढी आउटस्टँडिंगची अमाऊंट आहे तेवढीच लिहायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर ना थर्ड ऍडजस्टमेंट काय क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD 3% ऑन सन्नी डेटर्स. बॅड डेब्ट्स आणि डेटरची आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं की पाचवी जी ऍडजस्टमेंट आहे आपल्याला सेलची अनरेकॉर्डेड सेलची ती पहिल्यांदा केली पाहिजे आणि मग बॅड डेब्ट्स आणि RDDची ऍडजस्टमेंट करूया. तर पहिल्यांदा आता पाचवी ऍडजस्टमेंट बघूयात आपण. कोणती ऍडजस्टमेंट आहे बघा गुड्स ऑफ ₹2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31st March 2019 बट नो एंट्री इज पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. बघा तुम्ही 2000 चे गुड्स सोल्ड केलेले आहेत ते डिलिव्हर्ड केलेले आहेत म्हणजे पोच केलेले आहे 31st मार्चला पण त्याची मात्र एंट्री केलेली नाही. म्हणजे हे कसले सेल्स आहेत अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स सेल्स मध्ये केले पाहिजेत काय ऍड. मग सेल्स मध्ये पहिल्यांदा म्हणते ऍड अनरेकॉर्डेड. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. किती अमाऊंट आहे अनरेकॉर्डेड सेल्सची आपली 2000. सेल्स ऍड केल्यानंतर अनरेकॉर्डेड सेल्स ऍड केल्यानंतर टोटल आउटरला किती येईल 79,400. आणि अनरेकॉर्डेड सेल्सचा दुसरा इफेक्ट कुठे येतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मध्ये ऍड. मग डेटर्स मध्ये म्हणूयात ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. किती आहे 2000. टोटल इनरच्याच कॉलम मध्ये ठेवूयात 42,000. रेकॉर्डेड सेलच्या ऍडजस्टमेंट नंतर आता आपली जी तिसरी ऍडजस्टमेंट आहे ती करूयात. बघा तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ₹800. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स आहेत ऍडजस्टमेंट मधले बॅड डेब्ट्स आहेत. ऍडजस्टमेंट मधले बॅड डेब्ट्स कसले असतात न्यू बॅड डेब्ट्स असतात. न्यू बॅड डेब्ट्स डेटर्स मधून करायचे असतात काय लेस. डेटर्स मध्ये म्हणते लेस न्यू बॅड डेब्ट्स. लेस न्यू बॅड डेब्ट. किती आहेत न्यू बॅड डेब्ट आपले 800. 42,000 मधून जर 800 लेस केले तर वजाबाकी किती आली 41,200. आणि न्यू बॅड डेब्टचा दुसरा इफेक्ट कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपला फॉर्म्युलाच लिहूया. टू बॅड डेब्ट्स, हे जे पहिले जे बॅड डेब्ट्स असतात ते कसले असतात, ओल्ड असतात, ट्रायल बॅलन्स मधले असतात. ते आपल्या या प्रॉब्लेम मध्ये आलेत का, नाही. न्यू बॅड डेब्टची अमाऊंट आपली आली किती, 800 आली. ठीक आहे. आता न्यू आरडीडी बघूयात. बघा पुढे काय सांगितलेलं आहे ऍडजस्टमेंट मध्ये, थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये पुढे काय सांगितलेलं आहे, अँड मेंटेन आरडीडी 3% ऑन डेटर्स. डेटर्सवर आपल्याला आरडीडी किती पर्सेंट ने काढायची आहे, 3% ने काढायची आहे. आरडीडी काढताना एक लक्षात ठेवा, डेटर्सशी रिलेटेड सगळ्या ऍडजस्टमेंट करायच्या आणि मगच आरडीडी काढायची असते. मग डेटर्स मध्ये अनरेकॉर्डेड सेल्स ऍड केले, न्यू बॅड डेब्ट्स लेस केले आणि डेटर्सची अमाऊंट किती आली, 41,200. त्याच्यावर न्यू आरडीडी काढायची आहे आपल्याला. किती पर्सेंट न, 3% न. बघा डेटरची अमाऊंट किती, 41,200. त्याच्यावर 3% न. 3% म्हणजे 3/100. 20 ला 20 कॅन्सल झाले. किती न्यू आरडीडीची रक्कम आली तुमची, 1,236 आली. न्यू आरडीडी डेटर्स मधून करायची असते काय, लेस. डेटर्स मध्ये म्हणूयात इथं लेस न्यू आरडीडी 1,236. न्यू आरडीडी लेस केल्यानंतर ना डेटाची वजाबाकी आउटरला आली किती, 39,964. आरडीडीचा जो दुसरा इफेक्ट आहे तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं आपण लिहिलेला आहे टू बॅड डेब्ट्स, ऍड न्यू बॅड डेब्ट्स, ऍड न्यू आरडीडी. न्यू आरडीडी आली किती आपली, 1,236. ओल्ड आरडीडी प्रॉब्लेम मध्ये आहे का, नाही. मग या दोघांची जर टोटल आउटरला घेतली तर किती येते, 2,036. आपली तिसरी जी ऍडजस्टमेंट आहे बॅड डेब्ट्सची आणि आरडीडीची ती झाल्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट काय आहे, गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 1,800 चे जे गुड्स आहेत ते काय केलेले आहे, फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. मग त्याचा फर्स्ट इफेक्ट कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. कितीचे गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट केले फ्री सॅम्पल म्हणून, 1,800 चे. आणि फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करतोय म्हणजे एक प्रकारे मालाची ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. ऍडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे म्हणून कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूया टू ऍडव्हर्टाइजमेंट आणि अमाऊंट किती आहे, 1,800. ठीक आहे. बघा आपल्या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या झालेल्या आहेत. पाचवी ऍडजस्टमेंट आपण अगोदर केली, मग तिसरी आणि मग चौथी केलेली आहे. आता काय करायचं, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा. बघा ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर येतो काय, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर येतो काय, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. मग पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंटची कुठली साईड मोठी येते, बघा डेबिट साईड मोठी येते का क्रेडिट साईड, दोन्ही साईडची टोटल करायची. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते, किती येते, 86,600. दोन्ही साईडला लिहूयात 86,600. त्यातनं जर डेबिट साईडची टोटल लेस केली तर फरक किती येतोय, 56,200, 56,200. क्रेडिट साईड मोठी येते म्हणजे काय आला हा, ग्रॉस प्रॉफिट. त्याला लिहूया टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन अँड ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. म्हणजे येणारा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो कुठे ट्रान्सफर करायचा असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती आलेला आपला, किती आलाय, 56,200. आता काय करूयात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूयात. क्रेडिट साईडची जी टोटल आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ती मोठी आली, किती आली, 59,200. दोन्ही साईडला लिहिले 59,200. त्यातनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची जर टोटल लेस केली तर फरक किती येतोय, किती आला, 48,964. हा काय आला, क्रेडिट बॅलन्स आला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. म्हणजे काय आला, नेट प्रॉफिट आला. त्याला लिहूया टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर. हा जो नेट प्रॉफिट आहे तो कुठे ट्रान्सफर करायचा असतो, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. जे पार्टनर्स आहेत त्यांच्या कॅपिटल अकाउंटला.
आपल्या प्रॉब्लेम मध्ये कोण पार्टनर्स आहेत? सतीश कॅपिटल आणि दुसरा पार्टनर कोण आहे? प्रमोद कॅपिटल. हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट सांगितलेला होता काढायला, कारण ही तर बॅलन्स शीट तुम्हाला ओपन करायला सांगितलंय का? नाही सांगितलेला. तरी पण आपण ग्रॉस प्रॉफिट काढला, आला किती? 56,200. नेट प्रॉफिट काढला तो किती आला? 48,964. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो पार्टनर्स मध्ये आपण वाटूया. तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये रेशो सांगितलंय का? कुठल्या रेशो मध्ये पार्टनर्सला नेट प्रॉफिट वाटायचंय ते रेशो तुम्हाला दिलेला नाही. ज्यावेळेस तुम्हाला रेशो दिलेला नसतो तेव्हा नेट प्रॉफिट कसा वाटायचा असतो? इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, समान डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. मग जर समान डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर तुम्ही कसा वाटणार तो? किती आहेत? 2 पार्टनर्स आहेत. मग 2 जर तुम्ही भागला याला नेट प्रॉफिटला तर डिस्ट्रीब्युशन इक्वली होईल. तरी पण तुम्हाला वर्किंग नोट्स मध्ये मी क्लिअर करते. नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन सतीश आणि प्रमोद. सतीश आणि प्रमोद मध्ये आपण इक्वली वाटणार आहे, म्हणजे दोघांचा रेशो काय आहे? 1:1. आपला आलेला जो नेट प्रॉफिट आहे तो किती आहे? 48,964. त्याला समान वाटायचं आहे सतीश आणि प्रमोद मध्ये म्हणजे 1:1 2. 2 पैकी सतीशचा हिस्सा आहे 1 आणि 2 पैकी प्रमोदचा पण हिस्सा किती आहे? 1च आहे. मग 48,964 ला जर 2 ने भागलं, 2 ने डिवाइड केलं तर किती येते? 24,482. मग म्हणजे सतीशला पण नेट प्रॉफिट मिळणार आहे किती? 24,482 आणि प्रमोदला पण किती मिळणार आहे? 24,482. मग इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूया. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर सतीश कॅपिटल 24,482 आणि प्रमोद कॅपिटल 24,482 आणि दोघांच्या नेट प्रॉफिटची टोटल बरोबर किती? 48,964. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पार्टनरच्या कॅपिटल मध्ये करायचा असतो काय? ऍड. पण इथं आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेला नाही किंवा कॅपिटलचे बॅलन्स दिलेले नाही. त्यामुळे आपण इथपर्यंतच थांबणार आहोत. तुम्हाला फक्त ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिटच शोधायला सांगितलेला आहे. तर आपला ग्रॉस प्रॉफिट आला किती? 56,200 आणि नेट प्रॉफिट जो आहे तो किती आला? 48,964. बघा इथं आपला जो हा प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिकल मधला कितवा? 7वा प्रॉब्लेम सतीश आणि प्रमोदचा व्यवस्थित सोडवून झालेला आहे. याच्या पुढे सुद्धा आपण प्रॅक्टिकल मधले जे आपले राहिलेले प्रॉब्लेम आहेत, परत नॉट फॉर प्रॉफिट कन्सेंटचे पण आपण व्हिडिओ तयार करतोय. हे जे आपल्या अकाउंटचे आपण तयार केलेले जे व्हिडिओ आहे ते सगळे तुम्ही व्यवस्थित बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे जे लिंक्स आहेत ते तुम्हाला आपोआप मिळतील. ठीक आहे, मग इथे मी थांबते.